रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम। पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम। पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम। पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम। पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम। पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम। पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम। पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा
राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेश नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री राधाकृष्णाय नमः। श्री कृष्ण चरण स्मरावे दुरितावघे चिनष्टवावे। चारी मुक्ती स्वभावे भक्तिवारी मोहितोय। जे नेता दुसज्जन रक्षण भक्त वैभव वर्धन। दुष्टांची आणि निराकरण करके लीला दाविली। दया श्री कृष्ण पुरुषोत्तम नमन तेजाची आणि जधाम। वर्णिता पुरुषोत्तम महात्म्या कृपा छत्र धरावेची। मी तुमताची मनविनत विकाया काय करी राहील नुन। परिपूर्णपणाशी अपूर्ण पाहिल कैसेनी। मनोनी हृदय सरितेशी मिळवणी कृपा सागराशी। एक जीव करुणीय ऋषिकेशी नित्य ठेवा श्रीतम। श्री गणेशाय महावक्रतुंड महाकाय सुरकुली प्रभा। निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रविशो गणपति पंचदाने स्मरणीत वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः। श्रोतावत्सं तुझ्या श्री रुक्मिणीवरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाळ कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाची श्रीराम अनुपम्य तुझा महिमा। तव कृपा बळे माझी अनेवा सिद्धी पावविले दातारा। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। ग्रंथकर्ते असणारे मनोहर सूत महाराज अर्थात असणारे गोपीनाथ महाराज हे असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची असणारी आराधना त्या ठिकाणी करू लागलेले। की हे असणाऱ्या रामा तुमचं असणारं नाम हे अतिशय म्हणजे अनुपम्य त्या ठिकाणी। एवढं तुमच्या नामामध्ये सामर्थ्य त्या ठिकाणी आहे की त्या नामाच्या जोरावर असणारा त्या ठिकाणी माझा हा जो असणारा अधिक महिन्यामध्ये जो नेम त्या ठिकाणी केलेला होता। जे व्रत आचरण त्या ठिकाणी केलेलं होतं हे व्रत आचरण नेम आणि या असणाऱ्या अधिक महिन्याचा सफल त्या ठिकाणी केला। सिद्धीला म्हणजे तुम्ही आणि म्हणजे पावलेला। मार्गे कवी थोर थोर झाले दयाने अपार ग्रंथ केले। तू ते किती आवडीत केले तू अदावणे केले तात्काळी। मग असणारे ग्रंथ करते गोपीनाथ महाराज या ठिकाणी भगवंताला बोलू लागलेले आहेत की हे प्रभू रामचंद्रा आजपर्यंत असणाऱ्या पृथ्वी तलावर अनेक असणारे कवी त्या ठिकाणी होऊन गेले। अनेक असणारे ग्रंथकार त्या ठिकाणी होऊन गेले। आपापल्या बुद्धी क्षमतेनुसार असणारे त्या ठिकाणी ग्रंथ प्रकाशित त्या ठिकाणी केले आणि हे ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत। त्याला असणाऱ्या भगवंता तुम्ही दावत त्या ठिकाणी गेला आणि हा प्रत्येक कवीचा असणारा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ परिपूर्णत्वाला त्या ठिकाणी नेला आणि त्याच्यामध्ये जे असणारा रस त्या असणाऱ्या ग्रंथामध्ये किंवा त्या ग्रंथातील कथेमध्ये त्या ठिकाणी रस भरण्याचं काम भगवंता तुम्ही त्या ठिकाणी केलं। म्हणून हे जे असणारं त्या ठिकाणी यमक जुळविण्याचं काम आहे हे काम भगवंता तुम्ही त्या ठिकाणी केलं। त्याच्यामुळे अनेक कवीचे असणारे ग्रंथ त्या ठिकाणी तुम्ही दाहून गेला आणि परिपूर्ण म्हणजे त्या ठिकाणी झाला। तयाची येते न साजे उपमा मी तवा दमा माझी अदमा नाही क्रिया दान धर्म नाही सुगमा उपावठावा। मग हे प्रभू रामचंद्र आजपर्यंतचे कवी वेगळे आहेत त्या ठिकाणी। ते ज्ञानवान होते गुणवान त्या ठिकाणी होते म्हणून त्यांना ते असणारं परिपूर्ण ग्रंथ त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावर त्या असणाऱ्या ज्ञानवंत गुणवंताच्या वरी असणारा तुमचा कृपेचा वरदहस्त त्या ठिकाणी लादला गेला म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ग्रंथ पूर्णत्वाला केला। पण त्यांच्या वेगळा मी आहे त्या ठिकाणी। त्यांची उपमा माझ्या अंगी त्या ठिकाणी म्हणजे साधत नाही। मी एक अधम आहे
किंवा मी एक असणारा आदमामध्ये आदम आहे त्या ठिकाणी, सगळ्यात असणारा हीन आहे त्या ठिकाणी आदम म्हणजे. म्हणून मी ह्या असणारा संसाररूपी असणारा त्या ठिकाणी गाडा चालवत असताना अनेक वेदना त्या ठिकाणी सहन कराव्या लागल्या, अनेक कष्ट त्या ठिकाणी, अनेक दुःख त्या ठिकाणी सहन करावं लागलं. आणि ज्या वेळेस मी या संसारामध्ये रममान त्या ठिकाणी झालो, त्याच वेळेस या संसारातून उलगडात त्या ठिकाणी बाहेर झाला नाही की काही असणारं दान त्या ठिकाणी करावं, काही असणारं धर्माचं कार्य त्या ठिकाणी करावं, किंवा असणारं म्हणजे एखाद्या ब्राह्मणाचं असणारं पूजन त्या ठिकाणी करावं, व्रत जप तप ध्यान धारणा ही काही म्हणजे मला या संसाराच्या राट गाडग्यातून त्या ठिकाणी सुचलं नाही. मी फक्त माझं करीत असणारा संसार करीत त्या ठिकाणी बसलो. दुसरं म्हणजे मला आणि त्या ठिकाणी म्हणजे दुसरं म्हणजे मला त्या ठिकाणी काहीच म्हणजे सुचलं नाही. म्हणून मी एक अधम आहे त्या ठिकाणी, हीन साधक आहे. म्हणून असणारे ग्रंथ करते भगवंताची स्तुती करू लागले. बरं असणारं तुमचं असणारं नाम त्या ठिकाणी घ्यावं. तर हे असणारं त्या ठिकाणी संसारात अनेक असणारं दुःख आहे, आणि या दुःखाच्या वेदना ज्या वेळेस साधकाला त्या ठिकाणी सोसाव्या लागतात, त्यावेळेस वाचा सुद्धा असणारी त्या ठिकाणी उपरट म्हणजे त्या ठिकाणी होते. त्या वाचेला सुद्धा मधुरता त्या ठिकाणी येत नाही. म्हणून म्हणजे माझ्या असणाऱ्या वाचेला गोडवा त्या ठिकाणी राहिला नाही की त्या असणाऱ्या गोडव्यानं, त्या असणाऱ्या प्रेमरूपी शब्दानं तुमची आळवण त्या ठिकाणी करावी, किंवा तुमच्या असणाऱ्या भक्तीचा गोडवा त्या ठिकाणी गावा. एवढी माझी असणारी आणि वाणी म्हणजे त्या ठिकाणी मधुर नाही, वाचा मधुर नाही. आणि त्याच्यात म्हणजे अखंड आमच्या असणाऱ्या पाचवीला असणारी दरिद्री म्हणजे त्या ठिकाणी पुजलेली आहे. आणि या संसारात राहत असताना दरिद्रीत रांधून गेलो असताना मग दुसरा काही विचार त्या ठिकाणी येणार आहे. फक्त या आमच्या मनाच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी फक्त चिंता म्हणजे शिल्लक त्या ठिकाणी राहते. आणि ही चिंता केल्या संसारच त्या ठिकाणी परिपूर्ण होत नाही. मग चिंता देहाला लागली की चिंतन त्या ठिकाणी संपलं जातं, आणि चिंतन संपलं की भगवंतापासून त्या ठिकाणी दुरावला जातो. म्हणून त्या ठिकाणी मी या संसार रूपी राट गाडग्यात अडकलो, आणि मला चिंता त्या ठिकाणी लागली. चिंता लागल्यामुळे तुमचं नामस्मरणही त्या ठिकाणी खंडित झालं. ग्रंथकर्ते गोपीनाथ महाराज बोलतात, म्हणून म्हणजे त्या ठिकाणी हा असणारा काळ म्हणजे त्या ठिकाणी क्रमण करत असताना, किंवा ही संसारातून वाहत त्या ठिकाणी जात असताना सहज म्हणजे असणाऱ्या मनाला मनोदय त्या ठिकाणी झाला की एकदा तरी आपण असणाऱ्या भगवंताचा उद्गार त्या ठिकाणी करावा, भगवंताचा जय जयकार त्या ठिकाणी करावा, असं जीवाला थोडी आशा त्या ठिकाणी वाटली. आणि त्या आशेला पाणीरूपी कृपा आशीर्वाद तुमचा त्या ठिकाणी मिळाला, आणि आशेला पाणीरूपी कृपा असणारा त्या ठिकाणी तुमची मिळाली. त्याला असणारा त्या ठिकाणी पालवी रूपी बुद्धी आणि त्या ठिकाणी मला प्राप्त झाली. म्हणून तुम्ही या असणाऱ्या बुद्धीला पाणीरूपी कृपा त्या ठिकाणी दिली, त्या कृपेतून असणारा पालवी रूपी बुद्धी त्या ठिकाणी पूर्ण पावले, आणि तुमच्यावर माझा असणारा भाव त्या ठिकाणी चालला गेला. हे तुमच्या सानिध्यात यायला तुमची असणारी कृपाच त्या ठिकाणी अगम्य ठरली गेली. तुमच्या वरदाताशिवाय दुसरं काही त्या ठिकाणी शक्य नाही. म्हणून म्हणजे तुमच्या सानिध्यात आणि तुमच्या कृपेमुळे मी त्या ठिकाणी म्हणजे आलो. ही माझी नव्हे सबुद्धी कविता, मी तुझी सर्व सत्ता, वाचेसी नाही मधुरता, परिसंपूर्णत्वा तुवा केली. मग हा असणारा अधिक मास महात्म्य मलमास आहे किंवा पुरुषोत्तम मास आहे या ठिकाणी, आणि या महिन्यामध्ये असणारा त्या ठिकाणी प्रत्येक साधकाला या संसारातून बाहेर काढण्यासाठी आणि पुण्यात्मक कर्माचा संचय त्याच्या पदरी त्या ठिकाणी होण्यासाठी हा जो असणारा अधिक मास महात्म्य नावाचा असणारा ग्रंथ त्या ठिकाणी केला गेला. मग ही ग्रंथ तयार करत असताना किंवा या ग्रंथामध्ये कथा रसभरीत करत असताना मी कोण आहे, माझी असणारी सद्बुद्धी त्या ठिकाणी नाही, फक्त माझी आशा पल्लवी त्या ठिकाणी झाली, आणि त्या आशेला तुमचा कृपारूपी आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला गेला. म्हणून हे जे ग्रंथ परिपूर्णत्वाला त्या ठिकाणी नेला, याच्यामध्ये सर्व सामर्थ्य सर्व सत्ता या असणाऱ्या ग्रंथावर तुमचीच असणाऱ्या भगवंता त्या ठिकाणी आहे. तुमच्या शिवाय असणारं काहीही म्हणजे शक्य त्या ठिकाणी नाही. आणि ही कथा श्रोत्यासमोर त्या ठिकाणी मांडत असताना माझ्या वाचेला त्या ठिकाणी मधुरता निर्माण झाली.
ती मधुरता म्हणजे तुमचं असणारं त्या ठिकाणी वाचा आहे. मी फक्त नाममात्र त्या ठिकाणी राहिलो गेलो. आणि ही कथा सांगत असताना माझ्या वाचेतून अनेक शब्द त्या ठिकाणी असणारे वायफळही त्या ठिकाणी गेले असतील, काही असणारा चुकीचाही शब्द त्या ठिकाणी गेले असतील. पण भगवंता, जे चुकीचं आहे ते असणारं माझ्या पदरात त्या ठिकाणी टाका आणि जे खरं त्या ठिकाणी वाटतं, जे बरोबर त्या ठिकाणी वाटतं तेवढंच असणाऱ्या श्रोते मंडळींनी त्या ठिकाणी घेऊन जावं. म्हणून जे माझ्या असणाऱ्या बुद्धीचा दोष त्या ठिकाणी झाला, हा दोष म्हणजे भगवंताची देणी आहे. आणि जे काय असणाऱ्या बुद्धीला चांगला विचार त्या ठिकाणी सुचला, ही भगवंताचीच देणगी त्या ठिकाणी आहे. म्हणून जे काय आहे त्याच्यावर सर्व सत्ता असणाऱ्या भगवंता तुमची आहे. मी मात्र असणारा नाम मात्र त्या ठिकाणी आहे. गोपीनाथ महाराज बोलतात, मागील कवीचे जे जे बोला ते तव सुवासिका पुष्पे केवळा, ते माझी वाणी केवळा दत्त पुष्पे दानपा. मग म्हणजे त्या ठिकाणी मागे आजपर्यंत जे होऊन त्या ठिकाणी कमी गेले, अर्थात अनेक श्रेष्ठ असणारे वक्ते त्या ठिकाणी आपल्यापाशी आले. त्यांच्या त्यांच्या बुद्धीनुसार असणारी, जसं आपण सुवासिक फुलं असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी अर्पण करतो, आणि तसं अनेक असणाऱ्या वाले त्या ठिकाणी वक्ते त्या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी त्यांच्या बुद्धीनुसार असणारं परमार्थिक ज्ञान असणाऱ्या श्रोते मंडळीला त्या ठिकाणी पाजलं गेलं. पण त्यांच्या जरी बुद्धी समान माझी बुद्धी त्या ठिकाणी नसेल आणि माझ्या वाणीत त्यांच्या एवढा जरी गोरवा त्या ठिकाणी नसल, तर म्हणजे त्या ठिकाणी कसं समजा, जसं सुवासिक फुल मिळाल्यावर भगवंताला अर्पण होतं, पण धोत्र्याचं फुल असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी कोण अर्पण करीत नाही, त्याला बाजूला त्या ठिकाणी सारखं. तसं तुम्हाला ज्या असणाऱ्या वक्त्याचं बोलणं त्या ठिकाणी आवडलं गेलं, किंवा ज्या वक्त्याच्या वाणीतून तुम्हाला रसाळ मधुर असणारं वचन त्या ठिकाणी ऐकायला मिळालं, त्याचा स्वीकार त्या ठिकाणी करा. पण जसं सुवासिक फुल सोडून असणाऱ्या धतुऱ्याचं फुल जसं म्हणजे बाजूला त्या ठिकाणी टाकतात, तसं माझं वचन त्या ठिकाणी बाजूला सोडा. हे सर्व करता करता भगवंत त्या ठिकाणी आहे, मी नाममात्र आहे. गोपीनाथ महाराज सांगतात, समर्थे मौक्तिकांची लाखोली तुझ लागी रामा अर्पिली, ते माझी हे वाघवल्ली तुलसीदाला समर्पिलेसे. मग असणाऱ्या भगवंतामध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्र जे असणारे त्या ठिकाणी समर्थ आहेत, म्हणजे जे असणारे त्या ठिकाणी सदन आहेत, श्रीमंत आहेत, त्या ठिकाणी धनदांडगे त्या ठिकाणी आहेत, त्यांनी तुम्हाला असणाऱ्या मुक्ताफळाची असणारी दाखवणी त्या ठिकाणी केली. तुम्हाला मुक्ताफळ त्या ठिकाणी वाहिली गेली. पण माझ्यापाशी काय आहे त्या ठिकाणी? माझ्यापाशी रामा हे शब्दरूपी तुळशीचं दल आहे त्या ठिकाणी. म्हणून जसं भगवंताला तुळशीचं दल त्या ठिकाणी अर्पण करतात, तसं या माझ्या वाचेतून जे तुमचं नाम त्या ठिकाणी निघणार आहे, हे नाम म्हणजे तुम्हाला असणाऱ्या तुळशीचं पान त्या ठिकाणी आणि अर्पण म्हणजे त्या ठिकाणी समजा. म्हणून भगवंत हे असणारे ग्रंथ करते गोपीनाथ महाराज आणि प्रभू रामचंद्राची विनंती करून त्या ठिकाणी बोलू लागले, आता कळसा अध्याय 30 तो कृपा बळे सिद्धी ते न्यावा, संपूर्ण मन महात्म्याचा ठेवा तुझा प्रतिदेवा पाहो दे. मग हे प्रभू रामचंद्र हे असणारं कार्य करत असताना या अधिक मासाचं जे महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं गेलं, या ग्रंथातील असणारा त्या ठिकाणी शेवटचा आणि कलसाध्याय त्या ठिकाणी, कळसाध्याय आहे हा श्रेष्ठ अध्याय त्या ठिकाणी असतोय. म्हणून हा असणारा कळसाध्याय आता तुमच्या कृपाबळानं त्या ठिकाणी किंवा तुमच्या कृपेच्या सामर्थ्यानं हा असणारा सिद्धीला त्या ठिकाणी नेवा. आणि हे जे असणारं मलमासाचं जे महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं, अधिक महिन्याचं महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं, हे दानरूपी ठेवा आहे त्या ठिकाणी. आणि हा दानरूपी ठेवा श्रोते मंडळीला त्या ठिकाणी तुमच्या कृपा आशीर्वादानं त्या ठिकाणी मिळावा. आणि त्यांनी जे काही असणाऱ्या श्रोते मंडळींनी जे काही असणाऱ्या अधिक मासामध्ये या कथेतील आकलन त्या ठिकाणी केलं, जे ज्ञान त्या ठिकाणी मिळालं, ज्या ज्ञानाचं आचरणात त्या ठिकाणी आणलं गेलं, त्याही असणाऱ्या श्रोते मंडळीचा भक्तिरूपी ठेवा असणाऱ्या भगवंता तुम्ही सांभाळून त्या ठिकाणी ठेवावा आणि त्याच्यावरल्या श्रोते मंडळीला असणारे आणि आशीर्वाद म्हणजे द्यावे. संपूर्ण व्रताचे जे फळ माझे तवयेची सकाळ, तुझं प्रीत्यर्थ अनुमाळ पाव सकाळ देवराया. आणि भगवंता हे जे असणारं अधिक महिन्याचं जे व्रत त्या ठिकाणी केलं किंवा जे काही आचरण माझ्या हातून त्या ठिकाणी केलं गेलं, ह्या व्रताचं आचरणाचं जे फळ आहे त्या ठिकाणी,
तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जे काही मला असणारं फळ प्रदान त्या ठिकाणी करणार आहात तेच असणारं फळ म्हणजे सर्वस्व माझं आहे त्या ठिकाणी. मग तुम्ही चांगलं फळ द्या किंवा वाईट फळ त्या ठिकाणी द्या, याचा स्वीकार मी मनोमन त्या ठिकाणी करीन. आणि तेच असणार त्या ठिकाणी तिथून पुढचा तुमच्या कृपा आशीर्वादानं जी काय भक्ती माझ्या अंगी त्या ठिकाणी म्हणजे प्राप्त होईल ती असणारी व्यक्ती माझ्या परीनं तुमच्या चरणावर त्या ठिकाणी समर्पित करेन. म्हणून माझ्या प्रत्येक कार्यामध्ये असणाऱ्या भगवंता तुम्ही असणारा कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी ठेवावा आणि त्याच्यातून जे असणारं ज्ञान त्या ठिकाणी मिळेल ते ज्ञान तुमच्या असणाऱ्या चरणावर समर्पित म्हणजे त्या ठिकाणी आम्ही करतो. आता परिसाव सादर श्रोते सज्ञान चतुर संपूर्ण गतीला प्रसार लक्ष्मी नारायण संवाद. मग आता ग्रंथ करते मनोहर सूत महाराज अर्थात असणारे गोपीनाथ महाराज या ठिकाणी श्रोते मंडळीला हात जोडून विनंती त्या ठिकाणी करून सांगताय. श्रोते मंडळी, तुम्ही असणाऱ्या महेशाची मूर्ती आहे म्हणजे असणाऱ्या महादेवाची मूर्ती म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आहे. महादेवजी जसं रामकथा असताना त्या ठिकाणी एक क्षण सुद्धा नव डोळ्याचं पात सुद्धा लावू देत नाही आणि एकाग्र चित्तानं असणारी रामकथा त्या ठिकाणी श्रवण करतात. त्याच महादेवजी प्रमाणे तुम्हीही त्या ठिकाणी आहात आणि चतुर्बुद्धीनं सर्वांगाचा असणारं कान त्या ठिकाणी करता आणि एवढं चतुर बुद्धीनं ही असणारी कथा त्या ठिकाणी ऐकत होता. आणि हे संपूर्ण जे अधिक महिन्याचं जे महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं गेलं, हे महात्म्य सांगत असताना कुणाचं माझ्या पदरचं त्या ठिकाणी सांगितलं नाही. जे काही असणाऱ्या भगवंतांनी लक्ष्मीच्या रूपानं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं तेच कथा तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली गेली. आता या असणाऱ्या ज्या महिनाभर असणारी कथा तुम्ही श्रवण केली, ऐकली गेली, मनन केलं, चिंतन केलं, ध्यास घेतला, निधी ध्यास त्या ठिकाणी घेतला, शेवटी साक्षात्कार आता असणारा कळसाध्याय त्या ठिकाणी देणार आहे. म्हणून ही गोड कथा आहे त्या ठिकाणी पावन करणारी आहे. शेवटचा कळस अध्याय आहे त्या ठिकाणी याच्यातच तुमचं सगळं पुण्य त्या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणून सावध रीतीनं एकाग्र चित्ताने कथा त्या ठिकाणी आणि श्रवणवल्ले करा. संपूर्ण भरता एक मास तयाची गणती 30 दिवस म्हणून अध्याय 33 झाले असती निर्धारे. मग आता या असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये त्या ठिकाणी दिवस एकूण दिवस असतात म्हणजे महिन्यात 30 दिवस. त्याच्यामुळं दररोजचा एक अध्याय म्हणजे असणारे 30 अध्याय त्या ठिकाणी सांगितले गेले. मग 30 दिवसाची गणती त्या ठिकाणी केली, 30 दिवस मोजले त्याप्रमाणे 30 अध्यायाची रचना आणि या ग्रंथामध्ये भगवंताच्या कृपेनं आणि म्हणजे केली. या 30 मौक्तिकांच्या माळा सौभाग्य श्रोती घालाव्या गळा भाव्याची जय घनसावळा घाला गळा त्याची या. मग ह्या ज्या असणाऱ्या 30 दिवसाचे 30 अध्याय त्या ठिकाणी सांगितले गेले. मग तुम्ही असणारे श्रोते सज्जन त्या ठिकाणी आहात, ज्ञानवान त्या ठिकाणी आहात. म्हणून हे 30 अध्याय रूपी असणाऱ्या त्या 30 मुक्ता फळाची असणारी माळ आहे त्या ठिकाणी म्हणजे 30 प्रकारच्या मोत्याची असणारी माळ आहे त्या ठिकाणी. ही आपल्या गळ्यात त्या ठिकाणी श्रवण रूपी शब्दाचे ही मोती रूपी माळ त्या ठिकाणी आपल्या गळ्यात त्या ठिकाणी घाला आणि आपल्या गळ्यात त्या ठिकाणी घातल्याबरोबर तीच माळ असणारी भावेनं श्रद्धायुक्त अंतःकरणानं असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी अर्पण करा. मग असणारं ते अर्पण करत असताना त्याच्यामध्ये कसलीही त्या ठिकाणी शंका घेऊ नका. म्हणजे जे काही तुम्ही आजपर्यंत श्रवण केलंय ही आता तुम्हाला जी 30 अध्याय रूपी माळ त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. ही माळ या असणाऱ्या 30 अध्यायातून जे आचरण तुम्ही त्या ठिकाणी घेतलं गेलं, जे व्रत त्या ठिकाणी समजून घेतलं, त्या व्रतानुसार त्या आचरणानुसार वागा आणि तीच आचरणाची 30 असणाऱ्या मुक्ताफळाची जी माळ आहे तीच असणारी भगवंताला आणि भक्ती रूपाने त्या ठिकाणी घाला म्हणजे भगवंताची कृपा तुमच्यावर त्या ठिकाणी होईल. गोपीनाथ महाराज सांगतात किंवा हे 30 दीप उजळा भावाचे कृत वाटी घाला अंतर्ज्योत पे पाजळा तेने ओवाळा लक्ष्मी रमणा. किंवा काय करा हे 30 अध्याय आहे त्या ठिकाणी हे 30 अध्याय रूपी असणारे दिवे त्या ठिकाणी भगवंताला अर्पण करण्यासाठी घ्या आणि या असणाऱ्या 30 अध्याय रूपी दिव्यामध्ये तुमच्या अंगी जो काही भगवंताविषयीचा भाव आहे ही भावार्थ रूपी वात त्या असणाऱ्या दिव्यामध्ये त्या ठिकाणी टाका आणि त्याच्या असणाऱ्या अंतर्ज्योत त्या ठिकाणी पाजळा म्हणजे तुमच्या अंतर्मनामध्ये तो भगवंताविषयीचा भाव जो धारण झालेला आहे त्याच्यातून जी तुम्हाला आत्मसिद्धी त्या ठिकाणी झालेली आहे, आत्मप्राप्ती त्या ठिकाणी झालेली आहे
ती आत्मप्रचिती असणाऱ्या भगवंताच्या चरणावरून त्या ठिकाणी सोडाल आणि असणारी ती जी आंतरज्योत आहे तुमचे अंतर्मनाला जे भगवंताविषयी त्या ठिकाणी वाटलं गेलं तो विचारा रूपी असणारी आरती आणि भगवंताला म्हणले ओवा आतवाडे तिचा कुंभारदाना श्रवण जीवने बरीचे पूर्ण भाव बळे दिजे वदाना तेने नारायणा संतोषे किंवा म्हणजे हे 30 अध्याय त्या ठिकाणी हे 30 अध्याय म्हणजे असणारे मातीचे कुंभ त्या ठिकाणी घ्या हे 30 अध्याय रूपी असणारे मातीचे कुंभ त्या ठिकाणी घ्या आणि त्या कुंभामध्ये तुम्ही जी काय असणारी कथा श्रवण केलेली आहे म्हणजे जी कथा श्रवण केलेली कथारूपी असणारं पाणी त्या कुंभामध्ये त्या ठिकाणी भरा आणि त्या असणाऱ्या पाण्यामध्ये तुमचा भाव त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताविषयीचा काय आहे ह्या भावबळेच्या जोरावर ते असणारं पाणी ते कुंभदान आणि भगवंताला म्हणजे अर्पण करा त्याच्यामुळे भगवंताला आनंदाने त्या ठिकाणी म्हणजे होईल वादविवाद टाकून मुखवत करावे श्रवण त्याची तुम्हा घडे मौन्या तेने नारायणा संतुष्ट पळे मग या ठिकाणी हे असणारं त्या ठिकाणी कथा ऐकली गेली याच्यामध्ये असणारं हित सांगितलं गेलं हे कथेच्या विरुद्ध त्या ठिकाणी सांगितलं किंवा पागळपणा असणाऱ्या कथेला त्या ठिकाणी लावला याच्या विषयीचा वाद विवाद म्हणजे मनाच्या ठिकाणी कसलाच करू नका जी काही तुम्हाला श्रवण करायला त्या ठिकाणी मिळालं गेलं हेच धन्यता त्या ठिकाणी माना त्याच्याबद्दल वाद विवाद त्या ठिकाणी करू नका त्याच्याविषयी मौन मनाच्या ठिकाणी बाळगा आणि हेच तुमचं असणारं जे मुक्त नक्त भोजन आहे हे नक्त भोजन असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी आणि म्हणजे अर्पण करा श्री गणेशाय नमः वादविवाद टाकून ऐसे संपूर्ण नेमार्चीचे जो पुरुषोत्तमा ते योगे कर्मी कर्मा मुक्त होती प्राणीपै मग असं जे असणारं त्या ठिकाणी अधिक महिन्यातील 30 अध्यायाचं श्रवण त्या ठिकाणी तुम्ही केलं गेलं आणि जे काही नेम त्या ठिकाणी सांगितले गेले की या असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये पुण्य कमवायचं असेल तर त्याच्यासाठी जे सांगितलेलं व्रत आहे जो नियम आहे जे आचरण त्या ठिकाणी सांगितलं गेलं हे आचरण त्या ठिकाणी तुम्ही जर म्हणजे त्या ठिकाणी परिपूर्णत्वाला त्या ठिकाणी नेलं तर हे असणाऱ्या भगवंताला तुम्ही जो काही असणारा व्रत त्या ठिकाणी केलेला आहे जो काही नेम त्या ठिकाणी केलेला आहे हा नेम असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी अर्पण करा आणि त्याच्यामुळे असणारे भगवंत तुमच्यावर संतुष्ट त्या ठिकाणी होतील आणि जन्माला आल्यानंतर जे काही कर्म आपल्याला त्या ठिकाणी लागलेलं असतं म्हणजे हे संसार त्या ठिकाणी चालवायचा आहे आणि या संसारातून सहजपणे तारून त्या ठिकाणी जायचं आहे त्यावेळी त्या तुमच्या असणाऱ्या आचरणाचं तुमच्या असणाऱ्या कर्माला भगवंत त्या ठिकाणी साक्षी राहतो आणि तुमच्या कर्मानुसार या संसार रूपी घाटगाडग्यातून सहज आई तीरावरून पैल तीराला त्या ठिकाणी नेण्याचं नाव रूपी काम आणि असणारे भगवंत त्या ठिकाणी म्हणजे करतील संपूर्ण ग्रंथ जरी नाव श्रवला तरी शेवटीला अध्याय हा पूर्ण श्रवण फल प्राप्तीचा ना समग्र कथना ग्रंथ गर्भी मग ग्रंथ करते असणारे त्या ठिकाणी सांगतायत आता तुम्हाला काही असणाऱ्या कार्यामुळे किंवा काही घरातल्या अडचणीमुळे किंवा काही कामामुळं हा संपूर्ण ग्रंथ त्या ठिकाणी ऐकायला मिळालेला नाही मग जरी संपूर्ण ग्रंथाचं श्रवण करायला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं नाही तर शेवटचा हा जो कळस अध्याय आहे त्या ठिकाणी 30वा अध्याय आहे हा तरी अध्याय म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी मनानं असणारं त्या ठिकाणी अंतरयुक्त अंतर्ज्ञानानं त्या ठिकाणी किंवा आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे कुवतीप्रमाणे सर्वांगाचं कान त्या ठिकाणी करा आणि ह्या शेवटच्या अध्यायाचं श्रवण त्या ठिकाणी करा ह्या अध्याय जरी तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी ऐकला गेला तर 30 अध्यायाचं फळ प्राप्त आणि तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी होणार आहे म्हणून 30 अध्यायांची वेगळाली फळे त्यांची परिसौ तुम्हा तैसेची एकाग्रमण असो द्या मग म्हणजे असणारा हा कळस अध्याय आहे मग कुणाला 30 अध्यायातनं काही अध्याय त्या ठिकाणी ऐकायला मिळाले नाही काहीच खरं त्या ठिकाणी झालं
म्हणून या प्रत्येक अध्यायाची जी असणारी फलश्रुती आहे, ज्या असणाऱ्या श्रोते मंडळींनी प्रत्येक अध्याय पहिल्यापासून 30 अध्यायापर्यंत जी श्रवण केलेली आहे, त्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती असणारी वेगवेगळी आहे त्या ठिकाणी. आणि ही काय आहे, कुठल्या अध्यायाची काय फलश्रुती आहे याचं सविस्तर वर्णन करून तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. पण मी सांगत असताना त्या ठिकाणी तुमचं लक्ष सर्व कथेवर एकाग्रचित्त त्या ठिकाणी असावं. आणि एकाग्रचित्तानं जर कथा त्या ठिकाणी श्रवण केले तर त्याचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी आणि प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मिळवलं समग्र ऋषींचा मेळा, सुताप्रती तयाने प्रश्न केला, सुत तया देवदत्त झाला, लक्ष्मीनारायण संवाद. मग त्या ठिकाणी ही कथा ऐकण्यासाठी आतुर असणारी ऋषी मंडळी त्या ठिकाणी झालेली होती. आणि ही कथा ऐकण्यासाठी सर्व ऋषीचा मेळा सूत मुनीच्या जवळ त्या ठिकाणी आला. आणि सूत मुनींना असणाऱ्या ऋषी मंडळींनी त्या ठिकाणी प्रश्न केला की असणाऱ्या जो लक्ष्मी नारायणाचा असणारा जो संवाद आहे, विष्णू भगवंत आणि लक्ष्मी माता यांचं जे काही बोलणं, यांचा जो संवाद आहे, हा संवाद असणारे सूत मुनी आणि ऋषी मंडळीला विचारल्याप्रमाणे कथन म्हणजे करू लागले. मलमासाची उत्पत्ती कथित झाला आणि गोती, ब्राह्मण सेवा दान पद्धती सांगून प्रथम अध्याय संपविला. मग पहिला अध्याय त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे ऐकला गेला. जो काही असणाऱ्या श्रोते मंडळीला पहिला अध्याय त्या ठिकाणी ऐकायला मिळाला नाही, त्याची असणारी माहिती त्या ठिकाणी सांगू लागले. पहिल्या अध्यायाच्या ठिकाणी असणारी कथा झाली हा मलमास पुरुषोत्तम मास त्या ठिकाणी कसा निर्माण झाला, भगवंतांनी कशासाठी निर्माण त्या ठिकाणी केला, की हे असणारे जे 12 महिने आहेत, या 12 महिन्यामध्ये आपल्या हातून पापात्मक कर्म त्या ठिकाणी झालेले आहेत. मग ते अनावधानानं असू द्या किंवा अवधानानं त्या ठिकाणी असू द्या, ही जी काय पापरूपी मळ आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी साचली गेली, ही मळ नाहीशी करण्यासाठी असणाऱ्या कृष्णाला त्या ठिकाणी, श्रीकृष्णाला त्या ठिकाणी म्हणजे कळवळा त्या ठिकाणी आला. आणि श्रीकृष्णाच्या रूपानं असणाऱ्या भगवंतांनी त्या ठिकाणी तुमची मळ त्या ठिकाणी धुवून काढण्यासाठी किंवा असणारं मळरूपी जे पापात्मक कार्य आहे, हे पापात्मक कार्यातून मुक्तता त्या ठिकाणी करण्यासाठी हा 13वा महिना असणाऱ्या भगवंतानं त्या ठिकाणी निर्माण केला. त्याला असणारं पुरुषोत्तम असं नाव त्या ठिकाणी दिलं. अशा प्रकारे या अधिक मासाची असणारी उत्पत्ती त्या ठिकाणी कशी झाली ही सांगितलं गेलं. त्याच अध्यायामध्ये असणाऱ्या ब्राह्मणाला असणारं दान त्या ठिकाणी कसं द्यावं, काय द्यावं, किंवा ब्राह्मण कुणाला त्या ठिकाणी समजावं, ब्राह्मण कसा त्या ठिकाणी असावा आणि कसा योग्यतेचा ब्राह्मण आपण त्या ठिकाणी घरी बोलवून त्याचं असणारं पूजन त्या ठिकाणी करावं, दान त्या ठिकाणी द्यावं, ही असणारी माहिती म्हणजे पहिल्या अध्यायाच्या ठिकाणी सांगितली आणि पहिला अध्याय संपविला. द्वितीय अध्यायी गोसेवा वर्णना, कमलासनाचा गर्वहरणा, केतकी आणि धेनुते दाना, सत्यवदता पंचवदने शापिले. आणि दुसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी असणाऱ्या गायीचं असणारं म्हणजे त्या ठिकाणी दान दिलं, गाय दान त्या ठिकाणी दिली, त्याचं असणारं म्हणजे कथानक त्या ठिकाणी सांगितलं. किंवा गायीची सेवा केल्याचं फळ काय त्या ठिकाणी मिळतं ही कथा त्या ठिकाणी सांगितली. किंवा असणारं त्या ठिकाणी म्हणजे जो इंद्राला त्या ठिकाणी गर्व झालेला होता की मी असणारा राजा आहे त्या ठिकाणी, माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी त्या ठिकाणी नाही. आणि ज्या वेळेस ते असणारे ब्राह्मण म्हणजे असणारी तपश्चर्या त्या ठिकाणी करायला लागली, इंद्राला भीती त्या ठिकाणी वाटली. इंद्र ब्रह्मदेवाकडे त्या ठिकाणी गेले, ब्रह्मदेवानी सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे गर्व आला. आणि ज्या वेळेस त्या असणाऱ्या म्हणजे भगवंतानं त्या ठिकाणी इंद्राचा असणाऱ्या ब्रह्मदेवाचा त्या ठिकाणी गर्वाचं हरण म्हणजे त्या ठिकाणी केलं. आणि तिथं असणारी केतकी आणि असणारी गाय त्या ठिकाणी होती. ही केतकी त्या ठिकाणी असणारं खोटं त्या ठिकाणी बोलली आणि खोटं बोलल्याबरोबर असणाऱ्या महादेवजीने तिला कसा शाप त्या ठिकाणी दिला ही कथा दुसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणजे झाली. गोसेवा विशेष पाही निवेदिली तृतीय अध्यायी, पौलव्य ऋषी ते सरिता वासवी नवल पदवी ऐकिली. आणि चौथ्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणजे तिसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी असणाऱ्या गायीच्या सेवेचं महत्व त्या ठिकाणी सांगितलं. विशेष असं महत्व गायीच्या सेवेचं त्या ठिकाणी सांगितलं. आणि असणाऱ्या पौलव्य ऋषीचं असणारं छळण म्हणजे असणाऱ्या इंद्रानं त्या ठिकाणी केलं.
आणि त्या असणाऱ्या इंद्रानं म्हणजे त्या असणाऱ्या पौलव्य ऋषीचं असणारं छळण त्या ठिकाणी केलं आणि त्याच्या बदल्यात असणाऱ्या इंद्राला म्हणजे त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी शिक्षा मिळाली, काय असणारी पदवी त्या ठिकाणी भोगावी लागली, ही असणारी कथा म्हणजे ऐकली गेली. ऋषी पुंगव उदक घेता धेनु अंगी सर्व देखत झाला ऋषी तो. मग त्या पौलव्य ऋषीला असणारं त्या ठिकाणी तपश्चर्या घडली, पुण्य घडायला लागलं म्हणून इंद्राला त्या ठिकाणी भीती वाटली होती. इंद्राला वाटलं आपली खुर्ची बळकावल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही, म्हणून इंद्र असणारा त्या ठिकाणी म्हणजे कोणाकडे गेले, असणाऱ्या ब्रह्मदेवाकडे त्या ठिकाणी गेले. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी सांगितलं, ब्रह्मदेवानं सांगितलं पौलव्य ऋषी श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी, आणि मी जर म्हणजे तुमच्या बाजूने साक्षी द्यायला त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून त्या असणाऱ्या पौलव्य ऋषीने असणारा म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा इंद्राला त्या ठिकाणी बोलवलं, इंद्र गेला नाही. पुन्हा इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला, ब्रह्मदेवाला मदत त्या ठिकाणी मागितली, ब्रह्मदेवाकडे इंद्र गेलेला बघितला. पुन्हा पौलव्य ऋषीने इंद्रदेवाला त्या ठिकाणी आमंत्रित केलं, पण इंद्रदेव सुद्धा असणाऱ्या ऋषीला त्या ठिकाणी गेले. ब्रह्मदेव पण असणाऱ्या त्या ठिकाणी ते जे असणारं आवाहन केलेलं होतं तिकडे गेले नाही. शेवटी ब्रह्मदेव महादेवाकडे त्या ठिकाणी गेले आणि महादेवजींनी सुद्धा सांगितलं माझी सुद्धा ताकद म्हणजे तिथं त्या ठिकाणी नाही. ऋषीचा शाप हा अतिशय श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी, तो शाप बाधा केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी असणारा म्हणजे त्या गायीच्या असणाऱ्या उदरात त्या ठिकाणी म्हणजे ह्या तिन्ही देवांनी त्या ठिकाणी प्रवेश केला. त्या तिन्ही देवासहित 33 कोटी देव आणि गायीच्या देहामध्ये त्या ठिकाणी राहिले. अशा प्रकारची ही असणारी कथा आणि म्हणजे तिसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी झाली. मग उदक टाकीता झाला विवेके क्रोध शांत विरा प्रसन्न होऊन देवता मेळा ऋषी वैसविला अभिमानी. मग त्या असणाऱ्या देवाने विचार केला, ऋषी ही असणारी त्या ठिकाणी ज्ञानी आहे आणि गायीला बघितल्याबरोबर जो असणाऱ्या पौलव्य ऋषीला राग त्या ठिकाणी आलेला होता, त्या रागाच्या भरात असणाऱ्या ह्या तिन्ही देवाला शाप त्या ठिकाणी देणार होता. म्हणून या देवानी जाणलं गेलं की ऋषी मंडळी गायीला बघितल्याबरोबर त्यांचा किती विराग त्या ठिकाणी असला की शांत त्या ठिकाणी होतोय. म्हणून या गायीच्या असणाऱ्या उदरामध्ये तिघांनीही प्रवेश त्या ठिकाणी केला. त्यांच्या सहित 33 कोटी देव असणाऱ्या गायीच्या असणाऱ्या उदरात मध्ये त्या ठिकाणी राहिले गेले आणि त्याच वेळेस असणारा जो राग त्या ठिकाणी आलेला होता, शाप देण्यासाठी रागिष्ट अवस्था असणाऱ्या पौलव्य ऋषीची होती, त्यांच्या समोर असणारी ही गाय त्या ठिकाणी आली. त्यांचा राग त्या ठिकाणी शांत झाला आणि जे काही त्यांना शापासाठी जे काही पाणी आतावर त्या ठिकाणी घेतलेलं होतं ते पाणी असणार आणि ज्यावेळेस क्रोध गेला आणि विवेक जागृत त्या ठिकाणी झाला त्यावेळेस असणारं जे हातातलं पाणी त्या ठिकाणी खाली टाकलं आणि असणारं प्रसन्न देवताविषयी त्या ठिकाणी ऋषी झाले आणि असणाऱ्या आपल्या विमानात म्हणजे त्या ठिकाणी बसून गेले. चतुर्थोध्यायी कथा बलवी ब्राह्मण सेवा निवेदिनी आगवी दृष्टांची कथा लागवी शूद्र नेले पाही द्रव्य ते. आणि 4थ्या अध्यायाच्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे ब्राह्मणाची सेवा केल्याचं काय फळ त्या असणाऱ्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी मिळालं गेलं, ही कथा त्या ठिकाणी झाली. तर असणारा म्हणजे जी शूद्र त्या ठिकाणी होता त्या शूद्रानं असणाऱ्या ब्राह्मणाचं द्रव्य म्हणजे त्या ठिकाणी आणि आपल्या कला कौशल्याच्या जोरावर कसं म्हणजे त्या ठिकाणी घेऊन गेले याची माहिती सांगितली. मृगराजा झाला सरळ ब्रह्मशाप अति प्रचंड तो कृष्ण दर्शने उद्धरिला वितंड पंचमाध्यायी कथाही. आणि 5व्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणजे मृगराज राजा त्या ठिकाणी होता आणि दुसऱ्याचं असणारं द्रव्य त्या ठिकाणी म्हणजे हडप केलं, ब्राह्मणाचं असणारं द्रव्य त्या ठिकाणी घेऊन गेलं. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी ब्राह्मणाला असणारा शाप त्या ठिकाणी म्हणजे त्या नृग राजाला दिला आणि तो ब्राह्मणाच्या शापामुळे असणारा सरडा त्या ठिकाणी झाला. मग या सरडाच्या देहातून असणारा उद्धार त्या ठिकाणी करायचा होता. तेव्हा असणाऱ्या कृष्णाचं असणारं दर्शन, श्री कृष्णाचं असणारं दर्शन त्या ठिकाणी झालं आणि सरड्याच्या देहातून त्या असणाऱ्या नृग राजाचा उद्धार म्हणजे 5व्या अध्यायाच्या ठिकाणी झाला. 6वी माझी कथा दान महिमा वर्णिला तत्वता आणि दीपदान विप्रस्ती करिता उद्धरिला मार्जार. आणि 6व्या अध्यायाच्या ठिकाणी असणारी
कथा त्या ठिकाणी झाली. दीपदानाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलं गेलं. तसंच असणारा दिवा लावल्यावर काय पुण्य त्या ठिकाणी मिळतंय आणि दुसऱ्यानं लावलेला दिवा विझवल्यानंतर काय असणारं त्या ठिकाणी म्हणजे फळ प्राप्त होतंय त्याचं असणारं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. सवती त्या ठिकाणी होत्या. एकीनं असणारा दिवा रोज त्या ठिकाणी लावायची आणि दुसरी त्या ठिकाणी दिवा म्हणजे विझवायची त्या ठिकाणी. त्याच वेळेस असणारं म्हणजे मांजर त्या ठिकाणी येत आहे असं म्हणून त्या असणाऱ्या मांजराला त्या ठिकाणी म्हणजे असणारा शाप दिला होता आणि त्याही असणाऱ्या मांजराचा उद्धार या दीपदानामुळे त्या ठिकाणी आणि म्हणले झाला. सातव्या माझी कथा बरवी शाकरी विप्रा सामवेदी पाही त्याने भारे अवैताही एकी अधोगती एकी उद्धारो. आणि 7व्या अध्यायाच्या ठिकाणी शंकरी नावाचा जो असणारा ब्राह्मण त्या ठिकाणी होता. चारी वेदाचं असणारं ज्ञान त्या ठिकाणी होतं आणि श्रेष्ठ असणाऱ्या सामवेदाचं आकलन त्या ठिकाणी होतं. तो आणि त्याची शांकली असणारा नावाचा ब्राह्मण आणि त्याची असणारी पत्नी दोघही म्हणजे अधोगतीला त्या ठिकाणी गेलेली होती. आपल्या पापात्मक कर्मामुळे त्या ठिकाणी अधोगतीला गेलेली होती. त्या अधोगतीतून सुद्धा असणाऱ्या भगवंतांनी त्या ठिकाणी त्यांचा सहज उद्धार त्या ठिकाणी केला. ही असणारी कथा 7व्या अध्यायाच्या ठिकाणी झाली. दीपदान करिता ज्येष्ठ कांता धाकुटी सवता मत्सरे विध्वंसिता त्रयपुत्र नष्ट होऊन अधोगतिता प्राप्त झाली ते. मग त्या असणाऱ्या ब्राह्मणाची जी असणारी थोरली पत्नी त्या ठिकाणी होती ती थोरली पत्नी म्हणजे असणारं रोज म्हणजे असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये असणारं त्या ठिकाणी दिवा लावायची. संध्याकाळी दिवा लावून ठेवायचा. सकाळच्या प्रहरी असणारं स्नान करायचं आणि ब्राह्मणाला दान त्या ठिकाणी द्यायचं. हे कार्य त्या ठिकाणी करत होती. आणि तिच्यापेक्षा लहान असणारी जी सवत त्या ठिकाणी होती ती सवती मत्सर त्या ठिकाणी करायला लागली. ही रोज असणाऱ्या भगवंताचं पूजन म्हणजे त्या ठिकाणी करते आणि असणारं पुण्य त्या ठिकाणी कमवती. माझ्याच्यानं त्या ठिकाणी होत नाही म्हणून तिनं असणारा त्या ठिकाणी म्हणजे तिचा दिवा त्या ठिकाणी विझवायचा. ही आंघोळीला गेली की माग दिवा विझवायचा. ती रोज मागाई त्या ठिकाणी यायची. आली की दिवा अस्ताव्यस्त त्या ठिकाणी पडलेला बघायचा आणि तिला असणारं त्या ठिकाणी वाटलं कोणतरी मांजर येत असेल आपला दिवा त्या ठिकाणी विध्वंस करीत असेल. पण ज्या वेळेस असणाऱ्या भगवंताची असणारी कृपादृष्टी त्या ठिकाणी झाली ही रोज दिवा त्या ठिकाणी विझवते. ती पुण्य करते. तिचं पुण्य ही असणारी सवत नष्ट त्या ठिकाणी करते. त्यावेळेस असणाऱ्या ब्राह्मण असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी भगवंताला राग आला आणि तिच्या पोटी जी असणारी 3 मुलं जन्माला आलेली होती ती 3 मुलं त्या ठिकाणी अधोगतीला लावली. ती 3 मुलं नष्ट त्या ठिकाणी भगवंतानं केले. म्हणून दीपदानाचं जे महत्व आहे हे दीपदानाचं महत्व या 7व्या अध्यायाच्या ठिकाणी आणि म्हणजे सांगितलं गेलं. आणि अंबरीशन प्रधाना गुरुवासे केली छान श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः. अष्टमाध्यायी कथानक उत्तर देशी नर्मदा तीरी एक ज्योतिष ब्राह्मण एक अतिक्रपण धनवान तो. मग असणाऱ्या 8व्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणजे असणारी कुठली कथा त्या ठिकाणी झाली तर असणाऱ्या उत्तर दिशेला नर्मदा नदी आहे आणि या नर्मदा नदीच्या तीरावर एक असणारा ज्योतिषी करणारा असणारा ब्राह्मण त्या ठिकाणी होता. तो ब्राह्मण त्या ठिकाणी कसा होता अतिशय दीन आणि गरीब असणारा त्या ठिकाणी धनवान होता. धन भरपूर त्या असणाऱ्या ब्राह्मणाजवळ होतं पण कृपण होता. दुसऱ्याला द्यायचं म्हणलं की हात त्या ठिकाणी थरथर कापत होतं. असा असणारा ब्राह्मण आणि त्या उत्तर देशामध्ये राहत असताना कांतेने उदक म्हणून पळे घेतले त्या योगे शेषे प्रसन्न वदले बोले संचित द्रव्य कांतेचे बोले देऊन लाविले साधनासी. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे तो ब्राह्मण म्हणजे त्या ठिकाणी एक वेळेस असंच म्हणजे फिरायला त्या ठिकाणी जाऊ लागला. तीर्थयात्रा करायला त्या ठिकाणी जाऊ लागला. मग कवा असणारं वाटाने तहान लागल म्हणून बायकोनं सांगितलं पाणी घेऊन त्या ठिकाणी जावा म्हणून तिनं असणाऱ्या भांड्यात म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे कशात भांड्यात म्हणजे पाणी द्यायच्या ऐवजी असणारं दूध त्या ठिकाणी दिलं. मग याला दुधाची आवड त्या ठिकाणी नव्हती. दूध त्या ठिकाणी दिलं आणि ते मार्गाने जात असताना त्याला तहान लागली. झाडाखाली बसला. तहान लागली म्हणून त्या असणाऱ्या म्हणजे झाडीतलं पाणी त्या ठिकाणी प्यायला गेला आणि दुधाची चव त्या ठिकाणी लागली.
लागल्याबरोबर त्यानं असणारं आवडलं नाही म्हणून असणारं फिकून त्या ठिकाणी दिलं. त्याच वेळेस त्याच्या बाजूला असणारं वारुळ त्या ठिकाणी होतं. त्या वारुळावर त्याचं असणारं दूध त्या ठिकाणी पडलं आणि ते दूध वारुळात गेल्याबरोबर असणाऱ्या शेषनागाने त्या ठिकाणी म्हणजे श्रवण केलं. ते दूध असणाऱ्या शेष नागाला त्या ठिकाणी मिळालं म्हणून शेषनाग त्याच्यावर असणारा प्रसन्न त्या ठिकाणी झाला. प्रसन्न झाला असणाऱ्या शेषनागानं सांगितलं गेलं, महाराज म्हणजे मी तुमच्यावर प्रसन्न झालोय. मी एवढं कडक उन्हात आहे, किती दिवस झालं म्हणजे मला पाणी प्यायला मिळालं नाही. व्याकुळ झालेलं होतं, तुमचं दूध त्या ठिकाणी मला प्राप्त झालं. म्हणून जे काय मागायचंय ते मागा. त्यावेळेस असणारं त्यांनी सांगितलं, मी पत्नीकडे जातो, पत्नीला विचारून येतो काय मागायचंय म्हणून. त्यावेळेस असणारा म्हणजे पत्नीला विचारून त्या ठिकाणी मागायला आले. असणाऱ्या सर्पाला त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या त्या शेष नागाला त्या ठिकाणी असणारं वचन पत्नीने जे सांगितलं ते वचन त्या ठिकाणी दिलं आणि असणाऱ्या पत्नीमुळे तो असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे योग्य साधनाला त्या ठिकाणी लागला. भगवंताची कृपा त्या ठिकाणी झाली. ही कथा मध्ये सांगितली गेली. दक्षिण देशी महेशप्रती नगरी विप्रस्त्री वैधव्य वृद्धाचारी ते व्रत करिता शुक्र नारी तात्काळ उदरी पुनदके. मग असणाऱ्या दक्षिण दिशेला म्हणजे महेशमती नावाची असणारी नगरी होती. तिथं असणारा एक वृद्ध असणारा म्हणजे ब्राह्मण आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी असणारी म्हणजे ब्राह्मणाची असणारी स्त्री त्या ठिकाणी होती. ब्राह्मण असणारा त्या ठिकाणी म्हणजे वारल्यामुळे असणारी विधवा अवस्था तिला त्या ठिकाणी आणि प्राप्त झालेली होती. मग ती असणारा म्हणजे तिची वृद्ध अवस्थेमध्ये असताना सुद्धा तिनं असणारं त्या ठिकाणी हे अधिक मासाचं असणारं महात्म्य त्या ठिकाणी जाणलं. व्रत केलं असणारं म्हणजे त्या ठिकाणी शूद्र जातीमध्ये जन्माला आलेली त्या ठिकाणी होती. पण या असणाऱ्या म्हणजे व्रताच्या जोरावर असणाऱ्या दीपदानाच्या जोरावर तिचा असणारा उद्धार म्हणजे त्या ठिकाणी आणि भगवंतानी केला. सप्त दिवसांचे स्नानोदक ती ते करियर फिरे देख उदार गती तात्कालिक वाराणसी देख जन्म झाला. आणि त्या ठिकाणी एका असणाऱ्या स्त्रीनं म्हणजे त्या ठिकाणी आपलं 7 दिवस स्नान केलीचं असणारं जे पुण्य त्या ठिकाणी होतं ते पुण्य त्या असणाऱ्या म्हातारीला त्या ठिकाणी अर्पण केलं आणि ते 7 दिवसाच्या पुण्याच्या जोरावर तिचा असणारा उद्धार त्या ठिकाणी झाला. आणि उद्धार झाला. परत असणारा त्या ठिकाणी दुसऱ्या जन्माला त्या ठिकाणी आले आणि वाराणसीच्या ठिकाणी तिचा असणारा जन्म म्हणजे झाला. काशीनाथ नामविधान उभयंता व्रतासहित विमान नवी माझी हिची कथन झाले संपूर्ण निर्धारे. आणि परत म्हणजे दुसऱ्या असणाऱ्या जन्माच्या असणाऱ्या म्हणजे काशी क्षेत्राच्या ठिकाणी ती असणारं काशीनाथ म्हणून त्या ठिकाणी म्हणजे जन्माला आली आणि ती असणारी त्या ठिकाणी दोघं जण म्हणजे असणारा त्या काशीनाथाची असणारी परत त्या ठिकाणी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्या दोघांचाही असणारा उद्धार म्हणजे त्या असणाऱ्या 7 दिवसाच्या व्रताच्या असणाऱ्या पुण्यानं आणि दोघांचाही उद्धार त्या ठिकाणी झाला. भगवंताने विमान त्या ठिकाणी झालं. असणाऱ्या भगवंताचे दूत त्या ठिकाणी आले. दोघांचाही उद्धार करून त्या ठिकाणी आणि घेऊन गेले. दशमा माझी कथा पायी अवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री मौन व्रत करिताही होई उद्धार तयांचा. मग असणाऱ्या 10व्या अध्यायाच्या ठिकाणी सांगितलेली कथा अवंती नगरीमध्ये एक असणारा ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता. सर्व आयुष्य असणाऱ्या दरिद्रीत त्या ठिकाणी गांजून गेलेलं होतं आणि अधिक मास महात्म्यामध्ये जी असणारी त्या ठिकाणी म्हणजे महती सांगितली गेली की मौन व्रत केल्यानं असणारं पुण्याचा संचय त्या ठिकाणी होतो. त्या पुण्याच्या संचयानं आपला उद्धार त्या ठिकाणी करता येतो. म्हणून त्या असणाऱ्या ब्राह्मणानं मौन व्रत त्या ठिकाणी धारण केलं आणि त्या व्रताच्या जोरावर पुण्याचा संचय झाला. त्याचा उद्धार म्हणजे त्या ठिकाणी झाला. 11व्या माझी कथा व्यग्र पंचपर्वे सांगितली साचार व्यक्तिपाद वैद्यती अमोषा थोर पौर्णिमानी द्वादशी. आणि 11व्या अध्यायाच्या ठिकाणी असणाऱ्या या अधिक मासाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलं असताना आपल्याला जे पुण्य संचय त्या ठिकाणी करायचं त्याच्यासाठी मुख्य असणारी 5 पर्व त्या ठिकाणी सांगितली गेली. पहिलं सांगितलं गेलं वैद्यती, दुसरं सांगितलं व्यतिपात, तिसरं सांगितलं असणारं पौर्णिमा अमावस्या आणि असणारी द्वादशी. ही जी पंचपर्व असणारं पुण्य कमवण्यासाठी सांगितली गेली ही असणारी माहिती आणि 11व्या मध्ये म्हणजे ऐकले. द्वादशी माझी त्याची कथा सांगितली पर्वाची कथा पौर्णिमा अमावस्या तत्वता महिमा निवृत्ता वर्णिला. मग या 5 पैकी 11व्या मध्ये असणारं म्हणजे 2 पर्व त्या ठिकाणी सांगितलं वैकृती आणि व्यतिपात आणि 12व्या अध्यायामध्ये असणारं त्या ठिकाणी पौर्णिमा आणि अमावस्या ह्या 2 असणाऱ्या पर्वाचा महिमा
आणि म्हणजे तुम्हाला ऐकायला दिलेला आहे. त्रयोदशा माझी कथा निवेदिली रात्रीचे व्रता दशमी एकादशी सहिता द्वादशी महिमा वर्णिला. आणि 13व्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणजे असणार 3 रात्रीचं जे व्रत आहे त्या ठिकाणी, हे व्रत कसं त्या ठिकाणी करायचं, 3 रात्रीच्या व्रताचा महिमा त्या ठिकाणी सांगितला. तसंच असणाऱ्या त्या ठिकाणी दशमी एकादशी आणि द्वादशी या 3 दिवसाचं व्रत त्या ठिकाणी सांगितलं गेलं. त्याचाही असणारा उद्धार होण्यासाठी कसा महिमा आहे याचंही वर्णन तुम्हाला आणि 13व्या अध्यायात सांगितलं. आणि अंबरीश अर्पणाला दुर्वासे केली छळना तत्काळ पावला नारायण 14 जान सिंह. आणि 14व्या अध्यायाच्या ठिकाणी असणारं म्हणजे इंद्राचं असणारं वचन घेऊन जे दुर्वास ऋषी राजा अंबरीशाला छळण्यासाठी वाराणसीच्या ठिकाणी आले आणि त्या अंबरीश राजाला त्या ठिकाणी छळण्यासाठी त्यांचं असणारं दुर्वास ऋषींनी छळण त्या ठिकाणी मानलं गेलं. आणि त्या छळणाला न जुमानता असणाऱ्या अंबरीश ऋषीने आपल्या द्वादशीच्या व्रताच्या जोरावर त्या ठिकाणी दुर्वास ऋषीवर असणारं त्या ठिकाणी दुर्वास ऋषीला जिंकून त्या ठिकाणी घेतलं. आणि ही असणारी कथा 14व्या अध्यायाच्या ठिकाणी झाली. श्रोते मंडळीला सांगू लागले. चला हरिभाऊ. श्रीरामे व्रत कविता द्वादशी तेची व्रते शतमुख रावणाशी मुक्ती दिली तयासी 15व्यासी हे कथा. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते सांगतायत अध्यायांची पुनरावृत्ती आहे. कोणत्या अध्यायामध्ये काय कथा झाली? 15व्या अध्यायामध्ये श्रीरामचंद्रांचं द्वादशी व्रत आणि त्याच एकादशी दिवशी त्या शतमुखी रावणाला मारून द्वादशीचं पर्ण अयोध्येमध्ये सोडायचं होतं. विभीषणाचा लंकेचा राज्याभिषेक करून हे सगळं कार्य हनुमंताच्या मार्फत भगवंतांनी केलं. ही कथा 15व्यात झाली. इंद्राची अप्सरा स्मिता विलासिनी दुर्वासे शापिले ते लागुनी ते पिसाचे ओवनी यज्ञ वल्कीची मैत्रिणी 16व्या माझी उद्धारिली. आणि मग पुढे 16व्या अध्यायामध्ये इंद्राची जी अप्सरा होती, इंद्र दरबारामध्ये राहणारी अप्सरा, दुर्वास ऋषींनी शाप दिल्यामुळे ती पिशाच झाली. याज्ञवल्क ऋषींची मुलगी काही मैत्रिणीला सोबत घेऊन आल्या होत्या आणि त्या मुलीनं त्या पिशाचिनीचा उद्धार केला. धर्म शर्मा स्त्रीसी प्रतिष्ठाना व्रत कविता रात्री नेमस्ता विषाचे उदारू तत्वता. धर्म शर्मा स्त्रीसी प्रतिष्ठाना व्रत करिता रात्री नेमस्ता पिशाचे उदाहरण तत्वता. 17व्या तते कथा. धर्म शर्मा नावाचा ब्राह्मण वयोवृद्ध होता, पती पत्नी, आणि त्यांनी विचार केला गंगेचं स्नान तरी करावं म्हणून 3 दिवसाचं स्नान वरद आचरण केलं. 2 दिवस केलं आणि 3ऱ्या दिवशी पहाटे निघाले लवकर. आणि जात असताना त्यांना प्रेत एक भूत आडवा आलं. त्या भूताचा उद्धार केला. विंध्याद्री पठारी जाण गर्गनामे नगरी पूर्ण तेथील एक गोत्री ब्राह्मण कन्या जाण तयाची. विंध्याद्री पर्वताच्या ठिकाणी गर्ग नावाची एक नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये एक भृगू नावाचा ब्राह्मण आहे आणि त्या ब्राह्मणाला एक मुलगी होती. ती ते वैधव्य प्राप्त होता व्रत प्रभावे क्षयी सौभाग्यता नामे मंगळा गौरी तत्वता वाराणसी. आणि त्या असणाऱ्या ऋषीला भृगू नावाच्या ऋषीला एक मुलगी होती आणि तिचा असणारा पती मगरीनं पाण्यामध्ये धरून नेला आणि मगरीनं त्याचं भक्षण केलं. तिला वैधव्य प्राप्त झालं आणि मग तिनं असणारं अधिक महिन्याचं व्रत केलं आणि तिचं अक्षय सौभाग्य राहिलं. वाराणसीला मंगळा गौरी म्हणून तिची स्थापना झाली. श्री गणेशाय नमः. 18व्या माझी हे कथा. आता 19वा तत्वता. विप्रदास नामे शूद्र होता आचार्य व्रता कांती सहित. 18व्या मध्ये हे असणाऱ्या भृगु ऋषीची मुलगी वैधव्य प्राप्त असताना तिला अक्षय सौभाग्य मिळालं. 19व्या अध्यायामध्ये विप्रदास नावाचा एक शूद्र होता आणि त्यानं अधिक महिन्याचं व्रत केलं. काय झालं? तयाने उद्धारीला राक्षस देवनी त्रिदिनी पुण्यास. आता 20व्या माझी विशेष कथानक परिसिजे. आणि तो विप्रदास नावाचा क्षुद्र जातीमधला व्यक्ती त्यानं अधिक महिन्याचं व्रत केलं. एक राक्षसाचा ब्रह्म राक्षसाचा उद्धार 3 दिवसाच्या पुण्यावरती त्यानं केला
19व्या अध्यायामध्ये ही कथा झाली. 20व्यात काय झालं? सौराष्ट्र देशी प्रभास नगरी तेथील सोम शर्मा विप्रनिधारी स्नानास जाता गंगा तीरी पिशाच निधारी उद्धारीला. 20व्या अध्यायामध्ये सौराष्ट्र नावाचा देश आहे, त्याच्यामध्ये प्रभास नावाची नगरी आहे. तिथं सोमशर्मा नावाचा ब्राह्मण आहे. अधिक महिन्यामध्ये गंगेत स्नान करायला जात असताना पिशाचाचा उद्धार त्याला केला. सौराष्ट्र देशी अति सुशीळ प्रभास क्षेत्र परम विशाळ तेथील ब्राह्मण पुण्यशीळ नामे जाण सोम शर्मा. सौराष्ट्र नावाचा देश आहे, प्रभास नावाचं तीर्थक्षेत्र आहे आणि तिथं राहणारा तो ब्राह्मण सोम शर्मा या ठिकाणी राहत होता. तयाने आचरिता व्रतास स्नान जाता उद्धारीला राक्षस त्रिरात्री देऊनी व्रत पुण्यास विसावा निर्दोष जाणीजे. आणि त्या सोम शर्मा नावाच्या ब्राह्मणाला अधिक महिन्यामधलं स्नान करायला जात असताना पिशाचाचा राक्षसाचा उद्धार केला आणि ते पुण्य त्याला अर्पण केलं. विराट देशाची ये ठाई मावळ नामे नगरी पाही रेणुक दैवत तेथे ठाई अनुसुया परम प्रतिरता. विराट नावाचा देश आहे, तिथं माहूर नावाचं नगरी आहे आणि त्या असणाऱ्या माहूर नगरीमध्ये रेणुका नावाचं दैवत आहे, रेणुका माता माहूर गडावरती राहणाऱ्या. आणि ते असणाऱ्या अनुसया तिथं राहणाऱ्या पतिव्रता होत्या असं सांगतात. तेथील एक शूद्र भावाती विप्रसेवा करीत असे जिन राहती कुष्ठ भरताचा तया प्रती गंगा स्नाने उद्धार गती तो. आणि त्याच नगरीमधला एक शूद्र जातीमधला भावार्थ होता, तो ब्राह्मणाची सेवा करत होता. शूद्र जातीमधला व्यक्ती फक्त ब्राह्मणाची सेवा करत असताना त्याच्या शरीराला कुष्ठरोग झाला होता आणि ब्राह्मण सेवेला आणि गंगेच्या स्नानाला उद्धार झाला. असे कथानक 21वा आता परिसा 22वा नानादानाचा वेगळा ठेवा सांगितला आदिरसे. अशा पद्धतीने 21व्या अध्यायामध्ये ही कथा झाली. आता 22व्या अध्यायामध्ये दान धर्माचा महिमा, दानाचं व्रत ही कथा 22व्या अध्यायात सांगितले. तेथे महिस्मृती नगरी एक ब्राह्मण सदाचारी अग्निहोत्री तेथे नारायण रावण मंदिरी विपरीत परी केली. आणि महेस्मृती नावाची नगरी होती, तिथं ब्राह्मण राहत होता अग्निहोत्री सदाचारी. आणि त्या ब्राह्मणाच्या घरी नारायण नावाचा एक त्याला भेटलेला ब्राह्मण तिथं राहत होता. राहून त्याच्या घरी त्या नारायणानं सेवा केली. तत्काळ केला तयाचा उद्धार होती तेही उद्धार पावली. मग ते ब्राह्मणाची 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाच्या नशिबामध्ये लिहिलं होतं की ताक विक्रय करून तो जगणार आणि मुलीच्या नशिबामध्ये वेश्येचा व्यवसाय करेल असं लिहिलं होतं. पण नारायणानं त्या दोघांचंही नशीब बदललं आणि दोघांचाही उद्धार नारायणानं केला. कथानक बलवा 22पासून 24वा आता एक जी 25वा प्रेम भाव आदरेची. मग ती नारायणाची कथा, ब्राह्मणाची कथा, त्या ब्राह्मणाचा मुलगा आणि मुलगी यांची कथा 22व्या अध्यायापासून 24व्या अध्यायापर्यंत 2 अध्यायामध्ये ही कथा झाल्या. 2 अध्यायामध्ये मुलाचा आणि मुलीचा उद्धार सांगितला. आता 25व्या अध्यायामध्ये काय कथा झाली ऐका. मासा माझी मलमस उत्तम सोये गोदरा पुरुष अरुंधती पार्वत संवाद अखंड सौभाग्य लाभले. 25व्या अध्यायामध्ये ह्या सगळ्या महिन्यामध्ये मलमास महिना अधिक महिना श्रेष्ठ आहे म्हणून अरुंधती आणि पार्वती या दोघींचा संवाद आहे. दुर्वास ऋषीनं दक्ष प्रजापतीला अधिक महिन्याचं व्रत सांगितलेलं कुमारी दशेमध्ये असताना पार्वतीनं ऐकलं आणि ती पार्वतीनं अरुंधतीला सांगितलं. पार्वतीनं व्रत केलं, महादेव पती मिळाला आणि तेच व्रत अरुंधतीने केलं, वशिष्ठासारखं पती मिळाले, सौभाग्य लाभलं. अखंड सौभाग्य लाभले. बिरबाहून रूपाची कांदा तिथे प्रभेदी प्रणावती ते तव व्रताचे हेळन करिता शरीरी वस्त भोगिले.
पुढच्या अध्यायामध्ये वीर भाऊ राजा आहे आणि त्याची बायको यशोमती. तिथं मंडन नावाचा प्रधान आणि त्याची पत्नी गुणवती. गुणवतीने यशोमतीला सांगितलं चल अधिक महिन्याची आंघोळ करू, स्नान करू. पण तिनं बरंच काही काही सांगून तिचा अपमान केला, व्रताचा अपमान केला, भगवंताचा अपमान केला. त्यामुळे तिला रोग झाला. मग मंडन प्रधान कातेसी करावू ठेवले लोकवर त्याची स्वप्नात माझी येऊन हर्षिकेशी मुक्त तयाची करिवले. मग मंडन प्रधान आणि त्याच्या पत्नीला त्या राजानं बायकोच्या सांगण्यावरनं कारागृहामध्ये ठेवलं. भगवान परमात्मा त्या राजाच्या स्वप्नामध्ये गेले आणि राजाला सांगितलं गुणवती अधिक महिन्याचं व्रत करते, त्यामुळे दोघांना मुक्त कर. आणि भगवंताच्या सांगण्यावरनं राजानं त्या दोघांना मुक्त केलं. विठोबा कथानक 26वा पुढे ऐकजे 27वा समान फळवत प्रभाव हे पुरे माधव लक्ष्मी ते. आणि एवढी कथा 26व्या अध्यायामध्ये झाली. पुढे 27वा अध्याय समान फळ त्याचा असणारा व्रत प्रभाव. ही कथा लक्ष्मीनं भगवंताला विचारली, भगवंताने सांगितली. राधाराणी करिता व्रतास काही न लागता सयास ऐसा अधिमी येत्री पुरुष पास पावली निशेष मोक्षाते. अशा पद्धतीने लक्ष्मी मातेने विचारलं समान व्रताचं फळ काय आहे. भगवान परमात्म्यानं कथा सांगितली आणि त्या असणाऱ्या अधर्मी जी स्त्री होती तिचा उद्धार या व्रताच्या प्रभावानं झाला. अशी कथा 26व्या अध्यायामध्ये सांगितली. ऐसा कथानक शिवस्म नियुगवर कथितेसे अंगिरा ऋषिकेश्वर 27व्या माझी प्रकार ज्याला साचाय तुका. 27व्या अध्यायामध्ये सुशर्मा नावाचा राजा आहे. अंगिरस नावाचे ऋषी भेटण्यासाठी आले असताना त्याने सांगितलं आमच्या गावामध्ये वीर नावाचा एक वैश्य होता आणि त्यानं आणि त्याच्या पत्नीनं वनामध्ये जाऊन भगवान श्री विष्णूचं मंदिर जाणलं. त्याच्यावर त्याचा उद्धार झाला. आता अष्टविशांची कथा प्रतिवदान धर्म वदना असे तत्वत कश्मीर देशी धर्म शर्मा दिजय होता तयाची कांता निशी. 28व्या अध्यायामध्ये पतिव्रतेचा धर्म सांगितला. काश्मीर देशामध्ये एक ब्राह्मण दिविजय शर्मा नावाचा ब्राह्मण होता. त्याची पत्नी पतिव्रता होती. गंगेमध्ये स्नान करायला गेलेली होती. दुपारची वेळ होती. इथपर्यंतची कथा 28व्यात सांगितली. येते पुत्र झाले दोन पाही ते उतरले निर्दय लवलाही आयसी तेथील पदवी आगवी 28 माझी आणि जे. 28व्या अध्यायामध्ये त्या असणाऱ्या ब्राह्मणाला आणि पत्नीला त्याच्या वयोवृद्ध असताना पुत्र संतती झाली. पाप कर्मामुळे त्या संततीला पुत्राला अंगाचा दाह होत होता. मग एक निषादी जातीमधली एक स्त्री बिल्लिनी, त्या बिल्लिनीने आपल्या पतिव्रताच्या पुण्यानं त्या मुलांचा उद्धार केला. व्रत उद्यापनाची सविस्तर कथिता झाला. शारंगर 29व्या माझी समग्रहाची प्रकार सांगितलं. आणि 29व्या अध्यायामध्ये व्रत उद्यापन म्हणजे सांगता. व्रताची सांगता कशी करावी ही भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं. ही कथा 29व्यात सांगितले. उद्यापना वाचून व्रत सिद्धी प्राप्त होई कदाची कधी मनोरी उद्यान वचनाते आदी आचरावे भावार्थे. भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं कुठल्याही व्रत नियम सुरुवात प्रारंभ केल्यानंतर त्याचं उद्यापन म्हणजे सांगता करावी. सांगता केल्याशिवाय ती व्रत फळाला येत नाही, त्याचं फळ भेटत नाही. म्हणून उद्यापनाचा विधी 29व्या अध्यायामध्ये सांगितला. आता कळस अध्याय 30वा तो भाव म्हणे परिसावा म्हणजे संपूर्ण ग्रंथ गर्भ ठेवा हाता चढे अन्यायसी. आता ही 30वा अध्याय म्हणजे कळस अध्याय आहे. या अध्यायामध्ये सगळ्या अध्यायाची फलश्रुती आहे म्हणजे अनुक्रमणिका आहे, पुनरावृत्ती आहे.
पहिल्या अध्यायापासून 30 अध्यायापर्यंत काय काय कथा झाल्या या सगळ्या आतापर्यंत महाराजांनी सांगितल्या. जरी नेतेन घडे पुराण श्रवण तरी शेवटी अध्याय पूर्ण ऐकी दे एकाग्र मन करुण फळ संपूर्ण तो लाये. ग्रंथकर्ते सांगतायत 1 महिनाभर हा ग्रंथ चालला. एका महिन्यामध्ये संपूर्ण 30 दिवस यायला जमत नाही. कोणाला काही अडचणी असतात, कोणत्या दिवशी यायला जमत नाही, म्हणून आजच्या दिवशी आलं तर सगळ्या अध्यायांचं फळ, सगळा ग्रंथ ऐकलेल्याचं पुण्य हा अध्याय ऐकल्यानंतर भेटत असं महाराज सांगतात. आईसे हे तीस कमाल पुष्पमाल सभाग्यस्वती गाली दे गळा जोडून या कर कमळ प्रार्थितो सकळा बद्ध असते. आणि ग्रंथकर्ते सर्वांना हात जोडून सांगतायत 30 अध्याय रूपी फुलांची माळा आहे आणि ही फुलांची माळा रूपी असणारा ग्रंथरूपी पुष्पांची माळा आपल्या गळ्यामध्ये घाला, म्हणजे कथेचं श्रवण करा. महाराज सांगतात यवती साध्याय संपूर्ण ग्रंथ तुझा अर्पिला श्री रघुनाथा वदतानी वदविता सकळ सत्ता पै तुझी. ग्रंथकर्ते मनोहर सुद्धा सांगतायत 30 अध्यायाचा ग्रंथ लिहिला, पण भगवंता 30 अध्यायामध्ये ज्या कथा आहेत ती तुम्ही माझ्याकडून वधून घेतल्या. करता करविता तुम्ही, म्हणून तुम्ही बुद्धी दिली, म्हणून तुमचा ग्रंथ तुम्हाला अर्पण. मी तव मती मंद आळसी प्रपंच धंदारणीसी नेनो काहीच साधनासी दान धर्मासी नसे धन. भगवंताने आज्ञेने आळसे दान धर्म करावं एवढं धन आमच्यापाशी नाही. भगवंताचं भजन नामस्मरण करावं तर अंडामध्ये आळस आहे, कंटाळा आहे, नको वाटतं जीवाला ते करायला. म्हणून आळशी, मतिमंद, अज्ञानी, आभागी, दरिद्री असा असणारा मी आहे. महाराज सांगतात आई समी दरिद्री किंचन तुझी सेवा करू नेलो जाण या लागी कळेल ते सेव कृपादान करी रघुनंदना तुझी एक. म्हणून भगवंता मी अकिंचन आहे, दरिद्री आहे, तुमची सेवा करणं कशी करावी ही मला कळत नाही. म्हणून जसं तुमच्या मनाला येईल तसा माझा उद्धार करा, कृपेचा हस्त मस्तकावरती ठेवा. अवघ्या ग्रंथाची रचना बरी संपूर्ण झाली सागराचे तिरी तेथे पश्चिमेशी मुमुक्षुपुरी अशी राजधानी संप्रत. आता थोड्याशा वेळ राहिल्या त्याच्यामध्ये ग्रंथकर्ते स्वतःची माहिती वैयक्तिक देत आहे की ते असणाऱ्या सगळ्या ग्रंथाची रचना समुद्राच्या किनाऱ्यावरती हे असणाऱ्या ग्रंथाची रचना मी लिहिलं. तिथं पश्चिम दिशेला मोक्षपुरी असणारी एक राजधानी आहे आणि त्यामध्ये पुढं ते ग्रंथ पावला सिद्धी नमोनिया श्री गुरु मोरेश्वरा ते तयाचे निवरद हस्ते ग्रंथ सिद्धी ते पावला. ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत समुद्राच्या तीरावरती मुमुक्ष पश्चिम दिशेला एक राजधानी आहे आणि त्या राजधानी नगरीमध्ये भगवान गणेशाच्या कृपेनं हे असणारा ग्रंथ त्या गणपतीच्या वरदानानं परिपूर्ण झाला, त्यानं सिद्धीला घेऊन गेले. उमा नामे माझी माता साधवी ते परम पतिव्रत मनोहर नामे अमुचा पिता तया उभयता वंदिलेसे. ग्रंथकर्त्यांनी आपल्या आई वडिलांचं नाव सांगितलं. उमा हे माझ्या आईचं नाव आहे, अतिशय साध्वी आहे, पतिव्रत आहे आणि वडिलांचं नाव मनोहर असं माझ्या वडिलांचं नाव आहे. त्या आई वडिलांच्या चरणावरती माझं वंदन असो. जैसी शिवानी भवानी देवी उभयता मद लागोनी
भाव दरोडी तयाचे चरणी ग्रंथ कथनी संपविला. म्हणून आता त्या असणाऱ्या आई वडिलांच्या चरणावरती नमस्कार करून त्यांच्या चरणावरती भाव धरून ही ग्रंथाची कथा तिथं संपवली. जसे महादेव आणि पार्वती असावी तशा प्रकारचे माझे आई वडील आणि त्यांच्या कृपाच्या सामर्थ्यानं ग्रंथ संपवला. शेके 1772 साधारण नाम संवत्सरी पश्चिमेशी समुद्रपुरी ग्रंथ निर्धारी संपविला. मनोहर सुत सांगतायत गोपीनाथ महाराज कधी ग्रंथ संपवला. शके 1772 पश्चिमेला समुद्राच्या किनाऱ्यावरती हे असणारा ग्रंथ लिखाण काम तिथं झालं आणि या ग्रंथाची सांगता म्हणजे लिहून पूर्ण झाला त्या दिवशी संपवला. ग्रंथ करता नामाभिधान गोपीनाथ वाती सर्वजन मनोहर सोत मनोन अभंगी नाम तयाचे. म्हणून ग्रंथ करता ज्यानं ग्रंथ लिहिला तो असणारा मी. माझं नाव गोपीनाथ आहे पण वडिलांची कृपा असल्यामुळं प्रत्येक अध्यायाच्या अंतीला मनोहर सुत लिहिलं. हे गोपीनाथ नाव देहाला आहे. आई वडिलांच्या कृपेने ग्रंथ परिपूर्ण झाला म्हणून मनोहर सुत प्रत्येक अध्यायाच्या अंतीला उल्लेख केला. गोपीनाथ तोची नारायण जोगो इंद्रियाचे करी पालन तोची हृदयस्थ श्री भगवान ग्रंथ जाणवला तोची. आणि गोपीनाथ म्हणजे तो भगवान परमात्मा आहे. सगळ्या इंद्रियाचं पालन करणारा इंद्रियावरती सत्ता असणारा सगळ्यांच्या हृदयामध्ये राहणारा तो भगवान परमात्मा आणि त्या भगवंताच्या कृपेनं ग्रंथ समाप्तीला नेला. म्हणून हा मास उत्तम नाम जाना पुरुष उत्तम एकादशी पर्व उत्तम उत्तम कृष्ण पक्ष निर्धारेसी. म्हणून हा असणारा उत्तम मलमास आहे. नाम पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तम भगवान परमात्मा आहे. एकादशी पर्व सांगितलेला आहे. एकादशी पर्व होत त्या दिवशी आणि मग एकादशी द्वादशी ही सगळं पर्व सांगितली आणि ग्रंथाची सांगता महाराजांनी केले. सोमवार असे ते दिनी चौके ते सकळा लागोनी परम परवा काळ हारी दिनी ग्रंथ कथनी संपविला. ग्रंथ कधी संपवला. परम पवित्र भगवंताला प्रिय असणारी तिथी म्हणजे एकादशी हरिदिनी आणि ते एकादशी दिवशी सोमवार होता. योगायोगानं आज बी सोमवारच आहे आणि त्या सोमवारच्या दिवशी एकादशीच्या दिवशी ही ग्रंथ समाप्त केला म्हणजे लिहून पूर्ण झाला. महाराज सांगतात स्वतःनी वक्ताया ते श्रवण करीती जे भावार्थे आयुरारोग ऐश्वर्या ते पुत्र पौत्रात पावे. श्रोता वक्ता जे ऐकणारे वाचणारे सांगणारे आहेत भावार्थानं या ग्रंथाचं श्रवण ज्यांनी महिनाभर केलं 30 दिवस केलं सगळे अध्याय ज्यांनी लक्षपूर्वक ऐकले मग सांगणारा वाचणारा ऐकणारा असो सगळ्यांचं कल्याण व्हावं आणि सगळ्यांचे शरीर निरोगी राहावं एवढीच प्रार्थना महाराज करतात. आधी व्याधी नाही दरिद्र मनेचे पुरवीर गुवीर ऐसा बदला सर्वेश्वर लक्ष्मी ते आदरेसी. ग्रंथ करते सांगतायत ऐकणारा सांगणारा वाचणारा जो श्रोता आहे त्याला कुठल्याही प्रकारची आधी व्याधी होणार नाही दरिद्र येणार नाही. त्याच्या मनातल्या इच्छा सगळ्या भगवान श्रीरामचंद्र पुरवतील असं स्वतः भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं. श्रीमद महात्म्य ग्रंथ पद्म पुराण सारो द्वार समस्त मनोहर सुत विरचित त्रिशतींतमाध्यायी. शुभम भवतु पुंडलिकावती श्री ज्ञानदेव तुकाराम.